हॅलो एव्हरीवन. तर आजपासून ना मी 11 गुरुवारची संकल्पयुक्त सेवा चालू केलेली आहे स्वामींची. आणि माझे 11 गुरुवार पूर्ण झाले की मी 1 महिन्याचा गॅप घेते आणि परत सेवा सुरू ठेवते. आणि त्याचबरोबर माझ्या रेग्युलरच्या सेवाही नित्यसेवाही असतात. मला खंडन पडलं ना अजिबात करमत नाही. जेव्हापासून स्वामी सेवेत आलेली आहे ना, मला ह्याची लत म्हणतो ना आपण, की सवय लागून गेलेली. आणि आता मला ना लोकांच्या गर्दीपेक्षा ना माझ्या स्वामींचा साथ आणि स्वामींच्या सेवेमध्ये जास्त मला मन रमवावं असं वाटतं. कारण की ना अनुभवचे बोल असतात ते, की आपण खूप लोकांच्या, मला ना आधी लोकांच्या मागे लागायची खूप सवय होती. कारण की कसं आहे, माझे आईवडील लहानपणीच एक्सपायर झाल्यामुळे ना त्यांचं प्रेम मला भेटलेलं नाही आहे. मग मी ना प्रत्येकांमध्ये असं प्रेम शोधण्याच्या ह्याच्यामध्ये ना स्वतःचं सेल्फ रिस्पेक्ट पण मी कधी कधी गमावून बसायची. इतकी झुकायची रिलेशनमध्ये, की त्या व्यक्तीने मला, म्हणजे कोणीही असू, एक्स वाय झेड, मैत्रीण असू दे, मित्र, नातेवाईक वगैरे कोणीही असू दे, त्यांची इतकं पुढे पुढे करायची. पण शेवटी हाती आपल्या काही लागत नाही ना, तेव्हा आपल्याला अनुभव येतात की नाही, आपण जे करत होतो ते चुकीचं होतं. आणि अशी काही वेळ आली की प्रत्येकाची एक वेळ असते. ठराविक वेळ आल्याच्यानंतर सर्व गोष्टी आपल्याला मिळतात आणि सगळं चांगलं होत जातं. तर जेव्हापासून मी स्वामी सेवेत आलेली आहे ना, तर माझ्या स्वामींचा साथ जेव्हापासून मला मिळतो आहे, माझ्या गुरुचा साथ जेव्हापासून मला मिळतो आहे, तेव्हापासून माझ्या आयुष्यामध्ये सगळं सुरळीत चालू आहे. आणि आता लोकांची गर्दी मला अजिबात नाही आवडत. माझी फॅमिली, माझं काम आणि माझी सेवा आणि मी, बस. मला लोक अजिबात आजूबाजूला जास्त गर्दी झालेली आता सहन होत नाही आहे. कारण की आपण ज्यांच्यासाठी जीव काढतो, ज्यांना आपण साथ देतो, त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करतो, ते लोकंसुद्धा अक्षरशः आपल्यासोबत खोटं वागतात, आपल्याशी खोटेपणा करतात, आपल्याला फसवतात. आणि हे जेव्हा आपल्याला कळतं ना, तेव्हा कुठेतरी मन हट होतं. आणि आता सर्व ना सुख दुःख गंमत जम्मत काहीही असू दे, मी माझ्या स्वामींसोबत शेअर करते. त्यांच्यासोबतच मी हसते, त्यांच्यासोबतच मी रडते. मला लोकांशी आधी काही झाले की मी लगेच मैत्रिणीला फोन कर, हे कर, ते सांग. माझ्या आयुष्यात आहेत लोक, पण बोटावर मोजणे इतकेच आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, देवावर ठेवलेला विश्वास कधीच वाया जात नाही. श्री स्वामी समर्थ.